आज बनवूया अगदी सोप्या पद्धतीने ज्यांना कळी पाडता येते त्यांच्यासाठी उकडीचे मोदक. तव्यावरती तूप घालायचे, त्याच्यामध्ये घालायचे आपण 2 वाट्यात खोबरं, 1 वाटी गूळ, वेलची पूड सगळं परतून घ्यायचे. हे पाणी सुकायला लागलं म्हणजे आपलं सारण रेडी झालं. तर आपण उकड काढूया. एका पातेल्यात 2 वाट्या पाणी, त्याचबरोबर पाणी उकळलं की मीठ आणि तूप घालायचे. नंतर त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ 2 वाट्या घ्यायचं. चांगलं लाटणीने डवळत डवळत त्याला मिक्स करायचे. नंतर 10 मिनिटं त्याला झाकून ठेवायचं. 10 मिनिटं झालं की गरम असेल तर वाटीने त्याला अगदी मळून घ्या, नाहीतर मग हाताने चांगलं मळून, हाताला चिटकत असेल तर थोडंसं तेल तूप काही लावा आणि मस्त असं पीठ छान मळून घ्यायचे. आता मोदक बनवूया. आपण घेणार आहोत साचा. साच्याला तूप लावायचे. नंतर त्याच्यामध्ये सगळं बंद करून अशा प्रकारे मिश्रण घालायचं. बोटाला थोडंसं तूप लावून अशा प्रकारे भोकून त्याच्यामध्ये सारण भरायचं आणि बंद करायचे. आणि त्यानंतर बघा आपले सुरेख असे मोदक रेडी होतात. त्याला आपण आता एखाद्या कढईमध्ये किंवा स्टीमरमध्ये आपण स्टीम करायचे. ते आम्ही 10 मिनिटं झाले की बघा आपले मस्त उकडीचे मोदक रेडी झाले. हवं असल्यास केसर लावा, नाही लावलं तरी चालेल.